हाय स्टुडंट्स, आज आपण पॅकिंग इन द वाईड्स ऑफ सॉलिड्स हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. वाईड्स कशाला म्हणायचं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. वाईड्स म्हणजे काय? एम्प्टी स्पेस. एखादा क्रिस्टलाइन सॉलिड तयार होत असताना ॲटम काय करतात? पर्टिक्युलर पोझिशन ऑक्युपाय करतात आणि याच्यामुळं त्या सॉलिडमध्ये जी काय एम्प्टी स्पेस तयार होते, एम्प्टी स्पेस राहते, त्या एम्प्टी स्पेसला वाईड्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आपल्याला काय बघायचं आहे? हे जे काय वाईड्स असतील या वाईडचं पॅकिंग कसं केलं जातं, या वाईडमध्ये कोण पॅक केला जातो याचा आपल्याला एक डिटेल स्टडी करायचा. ओके, हा पॉईंट बोर्डसाठी महत्त्वाचा नाही पण जेई आणि नीट याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा. मग काय? पॅकिंग इन द वाईड्स ऑफ सॉलिड्स. एखादा सॉलिड तयार होत असताना काय म्हटलं आपण? इफ पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड. म्हणजे जर एखादा क्रिस्टलाइन सॉलिड, आयोनिक सॉलिड तयार होत असताना त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स जर क्लोजली पॅक्ड असतील, मग क्लोजली पॅक्ड कोणते? आयदर क्युबिक क्लोज पॅकिंग असेल, पॅकिंग कसं असेल? क्युबिक क्लोज पॅकिंग असेल किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असेल. क्लोजली पॅकिंग म्हणजे कोणतं? क्युबिक क्लोज्ड पॅकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ओके, पार्टिकलची जर पॅकिंग या टाइपमध्ये असेल, क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, तर अशा टाइपच्या सॉलिडमध्ये दोन टाइपचे वाईड्स तयार होतात. काय होतात? दोन टाइप्सचे वाईड्स तयार होतात. एक ऑक्टाहेड्रल वाईड आणि दुसरा आहे टेट्राहेड्रल वाईड. एक कोणता आहे? ऑक्टाहेड्रल वाईड आणि दुसरं कोणतं आहे? टेट्राहेड्रल वाईड. ओके, आणि तुम्ही म्हणता टेट्राहेड्रल वाईड कशाला म्हणायचं आणि ऑक्टाहेड्रल वाईड कशाला म्हणायचं? तर बा टेट्राहेड्रल वाईड कशाला म्हणायचं? तर याप्रमाणे हा एक स्पेअर आहे, याच्या शेजारी क्लोज पॅकिंग केलेला हा एक स्पेअर आहे आणि इथं क्लोज पॅकिंग मध्ये हा तिसरा एक स्पेअर आहे याप्रमाणे. ओके, म्हणजे फ्रंट साइडला किती स्पेअर आहेत? 3 स्पेअर आहेत, 3 ॲटम्स आहेत. 1 2 3. ओके, आणि चौथा जो स्पेअर आहे तो कुठे आहे? या तिघाच्या मागे जी जागा आहे, मोकळी जागा, या तिघांच्या बरोबर सेंटरला मधोमध जी जागा आहे त्या जागेत चौथा स्पेअर असतो. त्या जागेत काय असतो? हा चौथा स्पेअर असतो. ओके, येस. समोर फ्रंटला किती आहेत? 1 2 आणि 3, आणि बरोबर त्या 3च्या मध्ये जी जागा आहे ती जागा मागणं कुणी ऑक्युपाय केलेली असते? या चौथ्या स्पेअरनं ऑक्युपाय केलेली असते. तर ज्यावेळेस अशी अरेंजमेंट होईल, फ्रंटला 3 ॲटम आणि मागं 1 ॲटम, म्हणजे टोटल ॲटम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये किती आले? 4 ॲटम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. 1 2 3 आणि मागचा 1. मग या 4 ॲटमच्या कॉन्टॅक्टमधून एक वाईड तयार होते, एक एम्प्टी स्पेस तयार होते. म्हणजेच हे तिघं आणि मागून असलेला हा चौथा यांच्या मध्ये एक एम्प्टी स्पेस तयार होते. काय होते? एक एम्प्टी स्पेस तयार होते. त्या एम्प्टी स्पेसला टेट्राहेड्रल वाईड असं म्हटलं जातं. त्या एम्प्टी स्पेसला काय म्हटलं जातं? टेट्राहेड्रल वाईड असं म्हटलं जातं. समजलं? आणि ऑक्टाहेड्रल वाईड कशाला म्हणायचं आहे? तर बघा याप्रमाणे हा इथं 1 2 आणि 3 याप्रमाणे वाईड्स आहेत. ओके, हे समोरला 3 आहेत. हे कुठे आहेत? 3 वाईड्स समोर आहेत. आता बरोबर काय? याच्या माग म्हणजे कुठं? या दोघांच्या या पोर्शनला एक इथे याप्रमाणे स्पेअर असतो. हा एक मागच्या बाजूचा आहे. याच्यानंतर या दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेला इथे एक स्पेअर असतो, तो याप्रमाणे असतो. आणि या दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक मागच्या साइडला स्पेअर असतो.
तो याप्रमाणे असतो. तर बघा आता इथं एक वाईड तयार झाले. कोणतं वाईड तयार झालं? हे ब्लॅकचे 1 2 आणि 3, ब्लॅकचे 3 आणि हे रेडचे 1 2 आणि 3. म्हणजे हे 6 आयटम, फ्रंटला 3 आयटम आहेत आणि बॅक साइडला 3 आयटम आहेत. लक्षात आलं? फ्रंटचे जे 3 आहेत त्याच्याबरोबर ज्या मधल्या पोझिशन आहेत त्या मधल्या पोझिशन मध्ये बॅक साइडला 3 आयटम आहेत, फ्रंटला 3 आयटम आणि बॅक साइडला 3 आयटम, अशी क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट आहे. आणि या 6 पार्टिकल्सच्या मध्ये एक एम्प्टी स्पेस राहिली. ही जी एम्प्टी स्पेस आहे या एम्प्टी स्पेसला ऑक्टाहेड्रल वाइड्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑक्टाहेड्रल वाइड. ऑक्टाहेड्रल वाइडचा जो आकार आहे तो याप्रमाणे असतो. याप्रमाणे हा 1 स्क्वेअर, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. लक्षात आलं? तर त्यापैकी जे 3 बॅक साइडचे आहेत ते कोणते आहेत? लाल आहेत आणि फ्रंटचे 3 आहेत ते कोणते आहेत? ब्लॅक आहेत. तर तेव्हा ब्लॅक आपण हे दाखवतोय 1 2 आणि 3. हे 3 काय? ब्लॅक आहेत आणि हे 3 काय? रेड पासून तयार झालेले आहेत. या असे एम्प्टी स्पेस तयार झाली. कुठं? या 6 स्क्वेअरच्या बिटवीन मध्ये. याला म्हणायचं आहे ऑक्टाहेड्रल वाइड. लक्षात आलं? पहिला पॉइंट अतिशय महत्त्वाचा कोणता? जर क्रिस्टलाइन सॉलिड किंवा आयोनिक सॉलिड मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल क्लोजली पॅक्ड असतील तर क्लोजली पॅक्ड पार्टिकल 2 टाइप मध्ये पॅक होतात. एक क्युबिक क्लोज पॅकिंग आणि दुसरं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आणि या टाइपच्या पॅकिंग मध्ये क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये 2 टाइपचे वाइड्स तयार होतात. एक टेट्राहेड्रल वाइड आणि एक ऑक्टाहेड्रल वाइड. टेट्राहेड्रल वाइड मध्ये टोटल 4 पार्टिकल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, फ्रंटला 3 आणि बॅक साइडला 1. आणि याच्यामध्ये जी एम्प्टी स्पेस तयार होते त्या एम्प्टी स्पेसला टेट्राहेड्रल वाइड म्हटलं जातं. आणि ऑक्टाहेड्रल वाइड मध्ये 6 पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, फ्रंटला 3 आणि बॅक साइडला 3. आणि या 6 पार्टिकलच्या मध्ये जी एम्प्टी स्पेस तयार होते त्याला ऑक्टाहेड्रल वाइड असं म्हटलं जातं. ओके. तर याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे. सेकंड पॉइंट काय म्हटलंय बा? नंबर ऑफ क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स. जो आयोनिक सॉलिड आहे त्या आयोनिक सॉलिड मध्ये जेवढे पार्टिकल्स क्लोजली पॅक्ड असतील, जेवढे पार्टिकल्स क्लोजली पॅक्ड असतील इक्वल टू नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाइड्स असतात. म्हणजे कोणताही आयोनिक सॉलिड असेल त्या आयोनिक सॉलिड मध्ये जेवढे क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स असतील, क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स असतील एक्झॅक्टली इक्वल नंबर कसे असतात? ऑक्टाहेड्रल वाइड्स असतात. म्हणजे कोणत्याही आयोनिक सॉलिड मध्ये ऑक्टाहेड्रल वाइड्स किती असतात? जेवढे क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स असतील त्या आयोनिक सॉलिड मध्ये जेवढे स्पेअर्स असतील, जेवढे काय असतील? स्पेअर्स असतील म्हणजे क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स असतील तेवढे काय असतील? ऑक्टाहेड्रल वाइड्स असतात. आणि जेवढे ऑक्टाहेड्रल वाइड्स असतात त्याच्या एक्झॅक्टली डबल हे टेट्राहेड्रल वाइड्स असतात. 2 into नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाइड. हे कोणत्याही आयोनिक सॉलिड मध्ये कोणत्याही क्युबिक क्लोज्ड, आयदर क्युबिक क्लोज्ड और हेक्सागोनल क्लोज्ड पॅकिंग सॉलिड मध्ये ऑक्टाहेड्रल वाइड्स किती असतील? जेवढे क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स असतील. आणि टेट्राहेड्रल वाइड किती असतील? ऑक्टाहेड्रल वाइडच्या एक्झॅक्टली डबल असतील म्हणजे क्लोजली पॅक्ड पार्टिकलच्या डबल असतील. म्हणजे एखाद्या आयोनिक सॉलिड मध्ये जर स्पेअरची संख्या आपण n म्हटलं, स्पेअरची संख्या किती म्हटलं? n म्हटलं. कोणत्या आयोनिक सॉलिड मध्ये स्पेअर किती आहेत म्हणजे क्लोजली पॅक्ड पार्टिकल्स किती आहेत? n आहेत. तर ऑक्टाहेड्रल वाइड किती असतील? n असतील. ऑक्टाहेड्रल वाइड किती असतील? n असतील. आणि टेट्राहेड्रल वाइड किती असतील? 2n असतील. टेट्राहेड्रल वाइड किती असतील? 2n असतील. कोणत्याही आयोनिक सॉलिड मध्ये
जेवढे ऑक्टाहेड्रल वाईड्स असतात त्याच्या एक्झॅक्टली डबल टेट्राहेड्रल वाईड्स असतात. ओके, सेकंड पॉईंट. तिसरा पॉईंट, इन आयनिक सॉलिड. तर आयनिक सॉलिड जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट कशी होती, काय म्हटले बघा. इन आयनिक सॉलिड बिगर आयन्स, आयनिक सॉलिड मध्ये कॅटायन आणि अनायन असतात. यातले जे बिगर आयन आहेत, लार्जर आयन्स आहेत, लार्जर आयनला आपण अनायन्स म्हणतो. बिगर आयन्स, अनायन्स फॉर्म्स क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चरची शीट आहे, जे बॅकबोन आहे, हे बॅकबोन तयार करण्याचं काम कोण करतं, अनायन्स करतात. जो आयनिक सॉलिडचा अरे असतो, अरे म्हणजे बॅकबोन असतं, हे बॅकबोन तयार करण्याचं काम कोण करतं, अनायन्स करतात. आणि अनायननं एक बॅकबोन तयार केला. ते बॅकबोन तयार होत असताना क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर तयार होत असताना क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर अनायन तयार करतो, बॅकबोन अनायन तयार करतो. आणि याच्यामध्ये ज्या मोकळ्या जागा शिल्लक राहतील, मोकळ्या जागा म्हणजे वाईड्स, एम्प्टी स्पेसेस, या एम्प्टी स्पेसेस किंवा वाईड्स फिल करण्याचं काम. वाईड्स कोणते असतील, आयदर टेट्राहेड्रल और ऑक्टाहेड्रल वाईड. आयनिक सॉलिड अरे क्लोज्ड पॅकिंग स्ट्रक्चर कोण तयार करतं, अनायन्स. बिगर आयन्स म्हणजे अनायन्स तयार करतात. आणि यानं तयार केलेल्या त्या शीटमध्ये, स्ट्रक्चरमध्ये ज्या एम्प्टी स्पेस राहिल्या, एम्प्टी स्पेस तयार झाल्या, वाईड्स तयार झाले. कोणते वाईड्स, आयदर टेट्राहेड्रल और ऑक्टाहेड्रल वाईड तयार झाले. हे वाईड फिल करण्याचं काम कोण करतं, स्मॉलर आयन्स करतात. आणि स्मॉलर आयन्स म्हणजे कोण असतात, कॅटायन्स असतात. स्मॉलर आयन्स कोण असतात, कॅटायन्स असतात. म्हणजे सिंपल एखादा आयनिक सॉलिड तयार होत असताना त्या सॉलिडचा जो अरे आहे, त्याचं जे पॅकिंग आहे, ते पॅकिंग कोण करतं, अनायन्स करतात. कोण काय करतात, अनायन्स करतात. आणि त्याच्यापासून अनायन्सचं पॅकिंग होत असताना ज्या एम्प्टी स्पेसेस तयार होतील, ज्या एम्प्टी स्पेसेस तयार होतील, वाईड्स तयार होतील. वाईड्स कोणते, ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल, हे दोन टाईपचे वाईड्स झाले. याच्यापेक्षा वेगळे वाईड आहेत. कोणते वाईड आहेत, एक ट्रायंगुलर वाईड आहे, टेट्राहेड्रल वाईड आहे, ऑक्टाहेड्रल वाईड आहे, क्युबिक वाईड आहे. हे जे वाईड्स आहेत, या वाईड मध्ये जाऊन कोण बसतं, या वाईड मध्ये जी जागा आहे ती जागा ऑक्युपाय कोण करतं, तर ते असतात कॅटायन्स. जसं काय म्हटलंय, इन आयनिक सॉलिड बिगर आयन्स, दॅट मीन्स अनायन्स फॉर्म्स क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर्स अँड स्मॉलर आयन्स, कॅटायन्स ऑक्युपायज वाईड्स. म्हणजे कोणत्या आयनिक सॉलिड मध्ये कॅटायन्स कुठं असतात, वाईड्स मध्ये असतात. आणि अनायन्स कुठं असतात, शीट तयार करतात, आयनिक सॉलिड तयार करतात. आणि मोकळ्या जागा भरायचं काम, रिकाम्या जागा भरायचं काम कोण करतात, कॅटायन्स करतात. ओके, पुढं. तर कॅटायन कसं आहे, इफ कॅटायन इज टू स्मॉल, कॅटायन अतिशय स्मॉल असेल, कॅटायनचा जो साईज आहे तो साईज अतिशय स्मॉल असेल, तर कॅटायन कोणतं वाईड ऑक्युपाय करतो. कॅटायन जर टू स्मॉल असेल तर कॅटायन ट्रायंगुलर वाईड मध्ये जातो. कॅटायन काय होतो, ट्रायंगुलर वाईड मध्ये जातो. ओके, कॅटायन जर स्मॉल असेल म्हणजे रेग्युलर कॅटायन असेल, जनरली कॅटायन कसे असतात, स्मॉल असतात. कॅटायन जर रेग्युलर असेल, जनरल असेल म्हणजे स्मॉल असेल, तर कॅटायन टेट्राहेड्रल वाईड मध्ये असतो. कॅटायन जर स्मॉल असेल, कॅटायन टू स्मॉल असेल, ट्रायंगुलर वाईड मध्ये जातो, ट्रायंगुलर वाईड ऑक्युपाय करतो. कॅटायन जर स्मॉल असेल तर कॅटायन टेट्राहेड्रल वाईड मध्ये जातो. कॅटायन कुठे जातो, टेट्राहेड्रल वाईड मध्ये जातो. कॅटायन जर आकारानं लार्ज असेल, फॉर एक्झाम्पल बॉटमचे पिरियॉडिक टेबल मध्ये जे बॉटमचे इलिमेंट आहेत यांचे जर कॅटायन्स असतील, फॉर एक्झाम्पल सीसीएम असेल, बेरियम असेल, याच्यासारखे जे कॅटायन आहेत, लार्जर कॅटायन, हे जर असतील, हे जर जागा ऑक्युपाय करत असतील, तर ते कॅटायन ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये जातात. लार्जर कॅटायन कुठं असतात, ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये जातात. आणि कॅटायन जर टू लार्ज असेल, म्हणजे कॅपॅसिटी पेक्षाही कॅटायन लार्ज असेल, तर अशा वेळेस कॅटायन काय करतो, मध्ये जागा नसल्यामुळं जे बाजूने अनायन्स आहेत, म्हणजे अनायननं जे पॅकिंग केलेलं आहे त्या अनायनला मागं सारतो. अनायनला काय सारतो, मागं सारतो आणि एक लार्ज वाईड तयार करतो. त्या वाईडला म्हटलं जातं क्युबिक वाईड. काय म्हटलं जातं, क्युबिक वाईड म्हटलं जातं. आणि ती जागा तो ऑक्युपाय करतो. सिंपल एखाद्या वर्गाची अरेंजमेंट करत असताना, आपण पहिली दुसरीत असताना एखाद्या वर्गाची जर अरेंजमेंट करत असेल तर खूप सारे मुलं असे एका लाईन मध्ये बसलेले असतात, 1 2 3 4 लाईन मध्ये बसलेले असतात. ओके,
आणि एखादे 2-3 नवीन मुलं आली, अतिशय लहान मुलं आली, तर त्यांना काय होतं, त्या 2 मुलांच्या मध्ये असलेली जागा दिली जाते, म्हणजे वाईड्स आहेत, त्याच्यामध्ये ते बसतात. पण ही अरेंजमेंट झालेली असताना किंवा अशी अरेंजमेंट असताना जर एखादा अतिशय मोठ्या आकाराचा मुलगा जर आला तर तो त्या छोट्या जागेमध्ये बसू शकत नाही, त्या वाईड्स मध्ये बसू शकत नाही. त्यावेळेस तो काय करतो, जे आपल्या आजूबाजूला मुलं आहेत, जे ऑलरेडी बसलेले आहेत, ज्यांनी लाईन तयार केलेले आहेत, म्हणजे ते अनायन्स आहेत, त्यांना काय करतो, बाजूला सारतो आणि एक मोठी एम्प्टी स्पेस तयार करतो आणि ती एम्प्टी स्पेस तो मोठा मुलगा ऑक्युपाय करतो. तसंच इथं आहे. हे कॅटायन जर टू लार्ज असेल तर तो काय करतो, त्या आयनिक सॉलिडची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट चेंज करतो, अनायनला लांब लांब सारतो आणि एक मोठं वाईड तयार करतो, लार्जर वाईड तयार करतो. याला म्हटलं जातं क्युबिक वाईड. आणि त्या क्युबिक वाईड मध्ये तो बसून जातो. लक्षात आलं? तर कॅटायन कसा आहे, कॅटायन जर टू स्मॉल असेल ट्रायंग्युलर वाईड मध्ये जातो. कॅटायन जर रेग्युलर असेल, जनरल असेल तर तो टेट्राहेड्रल वाईड मध्ये असतो. कॅटायन जर लार्ज असेल तर तो ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये असतो. आणि कॅटायन जर टू लार्ज असेल तर तो काय करतो, क्युबिक वाईड मध्ये जातो. लक्षात आलं? तर याप्रमाणे पॅकिंग इन द वाईड्स ऑफ सॉलिड हा पॉइंट आय थिंक तुम्हाला समजला असेल. ओके, तर इकडे लक्ष द्या, झालेल्या पॉइंटवर तुम्हाला प्रॉब्लेम कसा विचारला जातो ते आपण पाहूया. काय प्रॉब्लेम आहे, कंपाऊंड फॉर्म्ड बाय 2 atoms. एक आयनिक सॉलिड आहे, कंपाऊंड आहे, विच इज फॉर्म्ड बाय 2 atoms, X and Y. X आणि Y पासून एक आयनिक सॉलिड तयार होतोय, कंपाऊंड तयार होतो. त्यापैकी Y काय करतोय, Y मेक CCP स्ट्रक्चर, म्हणजे Y काय करतोय, क्युबिक क्लोज्ड पॅकिंग असलेले एक स्ट्रक्चर तयार करतोय. Y मेक CCP स्ट्रक्चर अँड X occupy all octahedral wides. म्हणजे Y काय करतोय, बॅकबोन तयार करतोय, आरे तयार करतोय. म्हणजे सिंपल, Y हा काय, अनायन आहे. Y हा काय, अनायन आहे. आणि अनायनच्या पॅकिंग पासून जे काही एम्प्टी स्पेसेस वाईड तयार होतील ते वाईड ऑक्युपाय करण्याचं काम कोण करतोय, X. म्हणजे X काय, कॅटायन. X काय, कॅटायन आहे. पण X ने किती वाईड ऑक्युपाय केले, ऑक्युपाय ऑल octahedral wides, all octahedral wides. Then what is the formula of this ionic solid or that particular compound? एकदम सिंपल टाइपचा क्वेश्चन आहे. कसा सॉल्व्ह करायचा बघा. आपण काय म्हटलं होतं, जो पॅकिंग करतो त्याचे जेवढे पार्टिकल्स असतात तेवढेच ऑक्टाहेड्रल वाईड्स असतात. मग कन्सिडर करा, आपलं पॅकिंग कोण करतोय, Y. जस्ट आपण नंबर ऑफ Y काढू. काय काढू, नंबर ऑफ Y. याला आपण कन्सिडर केलं नंबर ऑफ Y. या सॉलिड मध्ये नंबर ऑफ Y किती आहेत, 100 आहेत. नंबर ऑफ Y किती आहेत, 100 आहेत. ओके, मग नंबर ऑफ Y जर 100 असतील, म्हणजे नंबर ऑफ Y म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स झाले, जर 100 असतील तर ऑक्टाहेड्रल वाईड किती असतील. देन इथं म्हटलं मी, इफ नंबर ऑफ Y इज इक्वल टू 100, देन नंबर ऑफ octahedral wides इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 100 असायला पाहिजे. इज इक्वल टू किती असतील, 100 असतील. तर बा सिंपल आहे, नंबर ऑफ Y किती आहेत, 100 कन्सिडर केले आपण. ओके, जेवढे नंबर ऑफ वाईड्स असतील, म्हणजे जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तेवढेच नंबर ऑफ काय असतील, ऑक्टाहेड्रल वाईड्स असतील. मग नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड्स किती झाले, 100 झाले. हे ऑक्टाहेड्रल वाईड किती आहेत, 100 आहेत. ओके, आणि 100 च्या 100 पॅक केले, ऑक्युपाय ऑल
ऑक्टाहेड्रल. कसं झालं? मग पॅक किती केले? 100च्या 100 पॅक केले. कसं झालं? 100च अवेलेबल आहेत आणि 100च्या 100 पॅक केले. म्हणजे नंबर ऑफ वाय किती आहेत? 100. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाय किती आहेत? 100. मग या ऑक्टाहेड्रल वाय मध्ये कोण आहे? कॅटायन आहे, म्हणजे एक्स. कसं झालं? नंबर ऑफ कॅटायन्स येस कोण आहे आपला? एक्स इज इक्वल टू किती असतील? ऑल ऑक्टाहेड्रल वाईड ऑक्युपाय केले. म्हणजे जेवढे ऑक्टाहेड्रल वाईड आहेत तेवढेच काय असतील? आपले नंबर ऑफ एक्स असतील. therefore 100. आता या दोन्हीचा रेशो बघा. नंबर ऑफ एक्स किती आहेत? एक्स इज इक्वल टू 100, वाय इज इक्वल टू 100. दिस दिलेल्या कंपाऊंडचा जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला असेल एक्स वाय. फॉर्म्युला काय असेल? एक्स वाय असेल. कसं झालं? तर सिंपल याप्रमाणे जायचं. आपल्याला बघायचं आहे अरे कोण तयार करतोय, सॉलिड कोण तयार करतोय, त्याचे नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर करा तुम्ही. कसं झालं? 100 कन्सिडर करा, 500 कन्सिडर करा, जे काय करायचं ते कन्सिडर करा. इझी आपल्याला 100 कन्सिडर करा. ओके. मग नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड किती असतील? 100 असतील. पैकी ऑक्युपाय किती केले? बा ऑल ऑक्युपाय केले एक्स ला 100 ला. जर हाफ ऑक्युपाय केले म्हटले असते तर 100 पैकी ऑक्युपाय किती केले? 50. म्हणजे एक्स किती झाले असते? 50 झाले असते. कसं झालं? तर याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. म्हणजे दिलेल्या फॉर्म्युलाचा जो कंपाऊंडचा जो फॉर्म्युला मिळाला तो फॉर्म्युला काय? एक्स वाय. आता आपण यात थोडा चेंज करू आणि दुसरा क्वेश्चन घेऊ. कसा आहे बघा. ओके. आता मी काय करतो एकदम compound formed by two atoms X and Y. Y make CCP structure and X occupy all octahedral च्या ऐवजी मी म्हणतो टेट्राहेड्रल. ऑक्टाहेड्रल च्या ऐवजी काय म्हणतो? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल वाईड्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड? आता काय होईल पहा. एक नंबर ऑफ वाय इज इक्वल किती? कन्सिडर करा 100. कारण अरे कोणी तयार केलाय? कोणी केलाय? वाय ने तयार केलाय. देन नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड्स, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड्स इज इक्वल टू किती? 100. कारण जेवढे वाय असतील म्हणजे स्पेअर असतील तेवढेच नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड्स असतील. नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड्स, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड्स इज इक्वल किती असतील? जेवढे ऑक्टाहेड्रल वाईड्स असतात तेवढे जेवढे नंबर ऑफ स्पेअर्स असतात त्याच्या एक्झॅक्टली डबल टेट्राहेड्रल वाईड असतात. जेस टेट्राहेड्रल वाईड किती असतील? 200 असतील. कसं झालं? पण 200 टेट्राहेड्रल वाईड अवेलेबल आहेत. लक्षात आलं? कशासाठी? 100 पार्टिकल साठी. वाय काय आपला पार्टिकल आहे, वाय स्क्वेअर आहे. वाय किती आहेत? 100 आहेत. टेट्राहेड्रल वाईड किती आहेत? 200. त्या 200 पैकी किती टेट्राहेड्रल वाईड एक्स ऑक्युपाय केले? नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड्स occupied by x is equal to किती असतील? ऑलच्या ऑल म्हटले ना, ऑल इज किती असतील? 200. लक्षात आलं? एक्स ची संख्या किती आली? 200. वाय ची संख्या किती आहे? 100. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती झाला? 200. y इज इक्वल टू काय झालं? 100. कसं झालं? मग यातली जी स्मॉल व्हॅल्यू आहे त्या स्मॉल व्हॅल्यू न डिवाइड करा. त्याला 100 ने डिवाइड करा, त्याला 100 ने डिवाइड करा. याचा आन्सर काय? x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल काय? 1. म्हणजे जो फॉर्म्युला तयार होईल कंपाऊंडचा
तो फॉर्म्युला काय असेल, x2y असेल. फॉर्म्युला काय असेल, x2y असेल. समजलं. हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही, याच्यावर ऍडव्हान्सला सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. ओके, तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंडचा फॉर्म्युला तयार करायचा आहे किंवा याच्यावर विचारलेला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे बा, आम्ही काय करतोय इथं, कंपाऊंड फॉर्म्ड बाय 2 च्या ऐवजी 3 म्हणतोय. 2 च्या ऐवजी काय म्हणतोय, 3. THREE 3 atoms. ते 3 atoms कोणकोणते आहेत, A, B, C. ओके, पैकी जो आरे तयार करणार आहे तो आरे कोण तयार करतोय, बी. आरे कोण तयार करतोय, बी. बी मेक CCB स्ट्रक्चर अँड A occupy all tetrahedral wides and C occupies all octahedral wides. What is the formula? What is formula of compound? Okay, compound formed by 3 atoms A, B, C. पैकी B काय करतोय, स्ट्रक्चर तयार करतोय. A काय करतोय, ऑक्युपाय ऑल टेट्राहेड्रल वाइड्स and C occupies all octahedral wides. ओके, नेक्स्ट आन्सर कसं काढायचं बा, कसं काढायचंय, एक नंबर ऑफ स्पेअर्स. स्पेअर कोण आहे आपला, बी, इक्वल टू आपण कन्सिडर केले किती, 100. कन्सिडर किती केले, 100. म्हणजे नंबर ऑफ बी किती झाले आपले, 100 झाले. 2 नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाइड्स किती असणार आहेत, 100. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाइड्स किती मिळतील, 100च मिळतील, कारण स्क्वेअरची संख्या 100 आहे. देन नेक्स्ट नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाइड्स इज इक्वल किती असतील, 200. टेट्राहेड्रल वाइड्स किती असतील, 200 असतील, कारण ऑक्टाहेड्रल वाइडच्या डबल टेट्राहेड्रल वाइड असतात. ओके, आता बा ऑक्युपाय केलेले काढू आपण. हे आपला बी तर 100 झाला, बी इज इक्वल टू 100 झाला. ओके, ऑक्टाहेड्रल वाइड किती आहेत, 100 आहे. पैकी ऑक्युपाय किती केले बा, सी ऑक्युपाइज ऑल ऑक्टाहेड्रल वाइड. सी न ऑलच्या ऑल ऑक्टाहेड्रल वाइड ऑक्युपाय केले, म्हणजे सी इज इक्वल टू किती झाला, ऑक्टाहेड्रल वाइड किती आहेत, 100 आहेत, आणि सी न काय केलं, ऑक्युपाइज ऑल ऑक्टाहेड्रल वाइड. म्हणजे सी इज इक्वल टू काय झाला, 100 झाला. कसं नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाइड्स किती आहेत, 200. तर टेट्राहेड्रल वाइड मध्ये कोण आहे बा, ए ऑक्युपाइज ऑल टेट्राहेड्रल वाइड. टेट्राहेड्रल वाइड किती आहेत, 200. टेट्राहेड्रल वाइड मध्ये कोण आहे, सी, आणि सी ने किती टेट्राहेड्रल वाइड ऑक्युपाय केले, ऑल. सॉरी, टेट्राहेड्रल वाइड मध्ये कोण आहे, ए, आणि ए ने किती टेट्राहेड्रल वाइड ऑक्युपाय केले, ऑल. म्हणजेच ए इज इक्वल टू काय मिळालं, ए इज इक्वल टू 200.
ओके, जी छोटी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूने सगळ्या व्हॅल्यूला डिवाइड करा. 100 100 100 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 2. फॉर्म्युला काय होईल? A2BC. काय फॉर्म्युला झाला? A2BC. ओके, आपण प्रॉब्लेम चेंज केला त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला मिळाला. ओके, देन नेक्स्ट आणखी एक चेंज करतो बा. पुन्हा चेंज काय करणार आहे? ऑल. इथला हाही ऑल. ओके, आता इथे मी काय केलं, इथे लिहितो हाफ, इथे लिहितो हाफ. ओके, आता बघा compound formed by 3 atoms A, B, C. B make CCP structure. मी या पण व्हॅल्यू चेंज करतो. B चेंज करतो, A चेंज करतो आणि C चेंज करतो. सिंपल. इथे घेतो A, इथे घेतो B आणि इथे घेतो C. ओके, compound formed by 3 atoms A, B, C. A make CCP structure. That means number of pairs तयार कोणी केला? n. म्हणून A is equal किती? 100. A is equal to काय? 100. Then next A make CCP structure and B occupy half of tetrahedral wide. मग जेवढे स्पेअर्स असतील, जेवढे पार्टिकल्स असतील तेवढेच ऑक्टाहेड्रल वाईड असतील. म्हणजे ऑक्टाहेड्रल वाईडची संख्या किती असेल? 100. टेट्राहेड्रल वाईडची संख्या त्याच्या डबल, म्हणजे टेट्राहेड्रल वाईड किती असतील? 200. आता बघा ए किती आहे? 100. इथं ए 100 लिहून टाकला. ए इज इक्वल टू 100. ओके, तर बी न कोणते वाईड ऑक्युपाय केले? बी ऑक्युपाय हाफ ऑफ टेट्राहेड्रल वाईड. बी न कोणते ऑक्युपाय केले? टेट्राहेड्रल वाईड. ओके, टेट्राहेड्रल वाईड आहेत किती? 200 आहेत. किती? 200. बघा बी कुठे आहे? टेट्राहेड्रल वाईड मध्ये. टेट्राहेड्रल वाईड आहेत किती? 200. टेट्राहेड्रल वाईड आहेत किती? 200 पैकी ऑक्युपाय किती केले? ऑक्युपाय किती केले? हाफ. म्हणजे झाले किती? 100. झाले किती? 100. कसं झालं? काय केलं बा? ए कन्सिडर केले. ए किती कन्सिडर केले? 100. मग ए साठी पार्टिकल जर 100 असतील ए चे, तर ऑक्टाहेड्रल वाईड किती असतील? 100 असतील. टेट्राहेड्रल वाईड किती असतील? 200. टेट्राहेड्रल वाईड 200. टेट्राहेड्रल वाईड मध्ये कोण आहे? बी. पण बी किती ऑक्युपाय केलाय? 200 अवेलेबल आहेत, पण 200 ऑक्युपाय केलेत का? नाही, त्याच्या हाफ केले. ऑक्युपाय हाफ टेट्राहेड्रल वाईड. 200 अवेलेबल आहेत, पण ऑक्युपाय किती केले? हाफ. 200 हाफ 100. म्हणजे बी किती आहे? 100. झालं. आता ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये कोण आहे? ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये सी ऑक्युपाइज ऑक्टाहेड्रल वाईड. मग ऑक्टाहेड्रल वाईड आपल्याला आहे किती? 100. किती आहेत? 100. ओके, 100 आहेत. पण सी न किती ऑक्टाहेड्रल वाईड ऑक्युपाय केले? किती ऑक्युपाय केले? हाफ. त्याला इंटू हाफ करा. इस बा हा किती झाला? 100. हा किती झाला? 100. हा किती झाला? 50. हा किती झाला? 50. कसं झालं? हा किती झाला? 50. हा किती झाला? 100. हा किती झाला? 100. छोट्या संख्येने डिवाइड करा. 50 50 50. कसं झालं? म्हणजे हे किती झाले? 2. हे किती झाले? 2. हे किती झाले? 1.
येस, जो फॉर्म्युला तयार होईल तो फॉर्म्युला काय असेल, A2B2C काय असेल, A2B2C. क्लिअर होतंय? तर याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, आणखी चेंज करतोय आणि चेंज केल्यानंतर तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा. बघा चेंज काय करतोय, हे ऍज इट इज ठेवतोय, फक्त टेट्राहेड्रॉन हाफच्या ऐवजी ऑल करू. टेट्राहेड्रॉन काय केले, हाफच्या ऐवजी ऑल केले. हे प्रॉब्लेम काय झाला, कंपाउंड फॉर्मड बाय 3 atoms A, B, C. A make CCP structure, B occupy all tetrahedral whites and C occupies half octahedral whites. Then what is the formula of compound? Okay, हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, कंपाउंड इज फॉर्म्ड बाय element A, B, C. Out of this, A occupies corner position. A कुठे आहे, corner position आहे. B occupies body centered position and C occupies face centered position. Then what is the फॉर्म्युला ऑफ कंपाउंड? हा एकदम सिंपल टाइपचा क्वेश्चन आहे. बा ए कुठे आहे, कॉर्नर पोझिशनला. ए कुठे आहे, कॉर्नर पोझिशनला. ओके, कॉर्नरला असलेल्या ऍटमची संख्या किती असते, 1/8 × 8 इज इक्वल टू 1. ए ची संख्या किती आहे, 1 आहे. Then next, B occupies body centered position. B कुठे आहे, बॉडी सेंटर्ड पोझिशनला आहे, म्हणजे B ची संख्या किती असेल, B इज इक्वल टू बॉडी सेंटर्ड हा पूर्णपणे 1 असतो, B ॲज इट इज. ओके, आणि C कुठे आहे, C occupies face centered position. C इज इक्वल टू काय असेल, C इज इक्वल कसं असेल, फेस सेंटर्ड पोझिशन. आणि फेस सेंटर्डचे आयटम कसे असतात, 1/2 × 6. म्हणजे C ची संख्या किती आहे, इज इक्वल टू 3. मीन्स A किती आहे, 1, B किती आहे, 1 आणि C किती आहे, 3. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, ABC3. काय फॉर्म्युला झाला, ABC3. कसं झालं, ABC3. याप्रमाणे फॉर्म्युला मिळाला. फक्त लक्षात ठेवा, कॉर्नरवरचा ॲटम 1/8 असतो, बॉडी मधला ॲटम पूर्णपणे 1 असतो आणि फेसवरचा ॲटम हा 1/2 असतो. कसं झालं, एजवरचा ॲटम 1/4 असतो. एजवरचा कसं असतो, 1/4 असतो. तर याप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, ABC3. ओके, नेक्स्ट आता बघा चेंज करतोय मी याच्यामध्ये. काय चेंज करतोय, काय म्हटलंय, कंपाउंड इज फॉर्म्ड बाय AB. कंपाउंड इज फॉर्म्ड बाय AB. A occupies corner position and B occupies face centered position. B occupies face centered position. Okay. Okay. फेस सेंटर्ड पोझिशन. पुढे म्हटले, इफ 1 atom from the face is removed. What is the
formula. What is the formula of compound? Okay, compound is formed by AB. A occupies corner position and B occupies face centered position. Okay, if one atom from the face is removed, then what is the molecular formula of compound? Simple. Now A कुठे आहे कॉर्नरला, तर A इज इक्वल टू काय झाला 1/8 into 8 इज इक्वल टू 1. B कुठे आहे फेसला, फेसवर कसा असतो 1/2 into 6 इज इक्वल टू काय झाला 3. कसं आलं जे A कॉर्नरला असेल आणि B जर फेस सेंटर्ड पोझिशनला असेल आणि ऑलच्या ऑल 6च्या 6 फेसवरच्या ॲटम ॲज इट इज असतील, तर जो फॉर्म्युला मिळेल तो फॉर्म्युला असेल AB3. फॉर्म्युला काय असेल AB3. ओके, पण आपल्याला पुढे म्हटले इफ वन ॲटम फ्रॉम द फेस इज रिमूव्ड. तर फेस किती आहेत 6 आहेत, 6 फेसवर 6 ॲटम असतात. त्या 6 फेस पैकी एका फेसवरचा ॲटम का केलाय रिमूव्ह केलाय. मग फेसवर ॲटम किती राहिले 5. फेसवर ॲटम किती राहिले 5. 5 into 1/2. 6व्या फेसवर ॲटम नाही, 6व्या फेसवरचा एक ॲटम काढलाय. मग फेसवर ॲटम किती राहिले 5 आणि फेसवरचा ॲटम हा युनिट सेल मध्ये कसा असतो 1/2 म्हणजे 1/2 into 5 इज इक्वल टू टोटल फेसवर ॲटम किती मिळतील 2.5. लक्षात आलं. माझा असा कोणताच फॉर्म्युला असणार नाही AB 2.5. याच्यासाठी काय करा, एक राऊंड नंबर येण्यासाठी त्याला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हा होईल 1 into 2 2 into 2 करा, हा होईल 5. जेस कंपाऊंड जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला असेल A2B5. असं फॉर्म्युला काय असेल A2B5. कधी ज्यावेळेस एक ॲटम फेसवरून रिमूव्ह केला. जर फेसवरचा ॲटम रिमूव्ह केला नसता तर फॉर्म्युला मिळाला असता A2B6. A2B6 म्हणजे सिंपल AB3. काय मिळाला असता AB3. ओके, आय होप तुम्हाला दोन्ही पॉइंट समजले असतील. पॅकिंग इन द वाईट्स ऑफ सॉलिड आणि दुसरा ॲटमची पोझिशन कुठे आहे, कॉर्नरला आहे, बॉडी सेंटर्डला आहे, फेस सेंटर्डला आहे, एजवर आहे. बॉडी मधला ॲटम पूर्णपणे एक असतो, फेसवरचा ॲटम 1/2 असतो, एजवरचा ॲटम 1/4 असतो आणि बॉडी मधला ॲटम पूर्णपणे कॉर्नरवरचा ॲटम 1/8 असतो, फेसवरचा ॲटम 1/2 असतो आणि एजवरचा ॲटम 1/4 असतो. यानुसार कसाही प्रॉब्लेम देऊ द्या तो तुम्हाला सॉल्व्ह होईल. ओके.